गुड मॉर्निंग गाईज. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. गाईज आज आहे रविवार. सो आम्ही नाश्ता करतो. आता वाजले आहे 11:30. 11:30 वाजले आहे. आज लेट उठलो आहे आम्ही, कारण की रविवार आहे त्यामुळे. ऑफिस नाही आहे ताईचं, माझं पण ऑफिस नाही आहे, संडे आहे. तर आम्ही नाश्ता करतो. आणि नाश्त्यामध्ये काय आहे तुम्हाला बॅक कॅमेऱ्यात दाखवतो. नाश्त्यामध्ये आहे चाय आहे आणि खारी आहे. खारी खाल्ली आम्ही. तर गाईज तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल की त्या ब्लॉगमध्ये मी हे नाही सांगितलं आहे की तुम्हाला की पुण्याचे नूडल्स चांगले नाही. सो मी ते वर्धेमध्ये जे नूडल्स खायचो ना, रोहिणीताई, मी, अनन्याताई, ते तिकडले मस्त छान बनवायचे. म्हणजे तिकडले मला आदत पडायची ना की यार मस्त बनवते म्हणून. म्हणजे पुण्याची बी चांगले आहे, माझं हे बोलायचं हे नाही की इकडले चांगले नाही नूडल्स म्हणून. सो आमच्या इकडले आहे छान. सो त्यामुळे थंबनेलनुसार तुम्ही वाईट मानून नका घेऊ की आदित्यने हे बोललं आहे की इकडले नूडल्स चांगली नाही, हे नाही ते नाही आहे. असं काय बोलायचं माझं रिझन नाही आहे. सो मला हेच बोलायचं आहे की इकडले पण छान आहे, ते पण. तर इकडले पण नूडल्स छान आहे, तर तुम्ही वाईट मानून नका घेऊ. तर काय आजचा आहे संडे. सो आता मला कपडे धुवायचे, कारण की आपले कामं आपल्यालाच करावं लागेल ना. ताईची कामं करत आहे, मी पण थोडीशी कामं केली आहे तिच्यासोबत. बरं ती बोलते की आता तू कपडे धुवून घे, मला बाथरूम वगैरे साफ करायचं आहे. सो मी आता करून घेतो, कपडे धुवून घेतो गाईस. कपडे धुतले, त्यानंतर शूज पण धुतले. ताई बोलली की ताईचं पण शूज धुवायचं आहे आणि माझा पण शूज धुतला आहे मी. तर कपडे झाले आहे धुणं, कपडे झाले आहे धुणं. आता दाढी वाढली आहे, सो दाढी करतो, शेविंग करून घेतो. मला एका हप्त्यामध्येच शेविंग येते, काय माहिती 2-3 दिवसामध्ये येऊनच जाते थोडी. तर मी करून घेतो, शेविंग करून घेतो. वाढली आहे, मी शेविंग करून घेतो. काहीच BEd काढली आहे मी, BEd काढली आहे. त्यानंतर आंघोळ केली आहे. ताई कपडे धुवत आहे. स्वयंपाक झाला आहे, ताईनं डाळ बनवली आहे. रोहित ते डाळ बनवली आहे ना, डाळ बनवली आहे. थोड्या वेळामध्ये जेवण करतो आम्ही. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मी BEd काढल्यानंतर कसा दिसतो. मला माहिती आहे मी बेकार दिसतो, पण तरी पण तुम्ही सांगा कमेंटमध्ये मी कसा दिसतो. थोड्या वेळामध्ये जेवण करतो आता आम्ही. च्या जेवणामध्ये आहे मसुरीची डाळ आणि भात आहे, लोणचं आहे आणि कांदा. संडेला चपातीचं जेवण. काय संडेचं काय ते? चपातीचा कंटाळा येतो म्हटलं. अच्छा, कंटाळा येतो वाटते हिला चपातीचा. चल, अच्छा, म्हणजे कांदा तू जास्त घेतला, मला कमी दिला. आणि घे बाबा तू घे. आता जेवण करतो आम्ही. जेवण झालं आमचं. आणि बघा, बापरे केस बघायचे, वाव. अबे अबे हा, आता झोप लागली आहे. आता मी तर झोपणार आहे. मला नाही, ॲक्च्युली हिला झोप लागली, हिला झोप लागली आहे. हिला ना दिवस मी तर झोपायला झोपून घ्यायचं. अच्छा, रविवार जो असतो तो झोपायलाच पाहिजे आहे ना तुला. ही झोपत आहे. आता मी गॅलरीमध्ये बसतो. वा, झोपाची तयारी. मी गॅलरीमध्ये बसून होतो, त्यानंतर मला भूक लागली. सो मी गोरसपाक बिस्किट घेतले आहे, मी खातो. आणि ताई बघा इथं झोपली आहे, तिची कामं झाले आहे तर ती दमली आहे, तर ती झोपली आहे. तर मी बिस्किट खातो गाईस. काहीच बघा याची झोप झाली आहे. बघा काहीतरी बोलत आहे, बोल ग. मॅगी खाशील? मॅगी, हां. त्यानंतर दूध आणि वरसपाक. त्यानंतर परत ब्लँकेट घ्यायची, परत झोपायचं. त्यानंतर ब्लँकेट घ्यायची आणि परत झोपायचं. बनव. ताई बोलते आहे की आता मॅगी बनवणार. तिला सांगितलं नाही मी की मी बिस्किट खाल्ले आहे. ती उठली, त्यानंतर तिनं बिस्किट चेक केले, 3 बिस्किट कुठे आहे म्हणून. तर म्हटलं मी खाल्ले आहे. म्हटलं ठीक आहे बोलले, खाल्लं तर काय हरकत नाही बोलले.
पण सांगायचं तर म्हटलं तू झोपून होती म्हणून मी तुला डिस्टर्ब नाही केला. वा अरे बोलली वा. तर आता ताई मॅगी बनवणार आहे. आता मॅगी खाऊ. मी आता इतर रील्स वगैरे बघत आहे. मी बघतो. लेटून आहे निवांतपणे लेटून आहे. पाणी चालू होता, आधी पाणी बंद झाला. मी रील्स बघतो. मॅगी रेडी झाली आहे गाईस. मॅगी खातो आता मी. वा एक नंबर आहे. काय सांगणार मी? वाव आज मजाच मजा आहे. दूध गोरसपाक बिस्किट. खरं आजचा संडे पूर्ण खाण्यामध्ये आहे. खरं लय भारी आहे. गोरसपाक बिस्किट खरं नावाला नाही, खायला पण लय भारी आहे. सकाळपासून आता बाहेर निघलो आम्ही आणि आता वाजले आहेत 7. तर आई बोलली की चाल आपण पायदळ जाऊ, भाजीपाला घेऊन येऊ. तर भाजीपाला संपला आहे तर भाजीपाला घ्यायसाठी चाललो आहे. इथंच आहे, जवळच आहे भाजीपाला. घ्यायसाठी चाललो आहे आम्ही. तसंच दिवसभरापासून एक तर बाहेर पण नाही निघलो आहे आम्ही. घरीच होतो, कामच चालू आमचे. अंगजड झाले. खाऊन एक तर अंगजड झालं आहे आमचं. खाणं झोपणं. ही तर झोपली होती, मी नाही झोपलो होतो. मी रील्स वगैरे बघत होतो. हिची मस्त झोप झाली आहे. जातो आम्ही भाजीपाला घेतो. आम्ही भाजीपाला घेतला आहे, जातो आम्ही घरी. भाजीपाला घेतला आहे आम्ही, जाते आता घरी. काय माहीत स्वयंपाक बनवणार की नाही. पण आहे आमचं दुपारचंच आहे. ताईला बोललो आहे की दुपारचंच जेवण आहे तर बनवायचं नाही म्हणून. तो बघू आता. ओके भाजीपाला तर संपला होता तर भाजीपाला घेतला आहे आम्ही. जातो आता आम्ही घरी आलो, फ्रेश झालो. ताई बघा काय करत आहे, भाजी निवडत आहे. चवळीची भाजी. डब्याची तयारी. उद्याच्या डब्याची तयारी. चवळीची भाजी. तर काही जस्ट आमचं जेवण झालं आहे. जेच दुपारचं होतं तेच आम्ही खाल्लं आहे. आम्ही भाजीपाला आणला होता. सो ताई बोलली की जे दुपारचं जेवण आहे उगाच उरण्यापेक्षा ते खाऊन घ्यायचं म्हणून. तर ताईनं अजून मी खाऊन घेतलं आहे. ताई तर अंग टाकून आहे. तर जेवण केलं आहे आम्ही. तर आजचा आमचा संडे असा गेला आहे. खाण्यामध्ये गेला आहे. कामं पण होते पण जास्त नव्हते. खाण्यामध्ये गेला आहे, झोपण्यामध्ये गेला आहे. तर असा गेला आमचा आजचा संडे गाईस. तर गाईस आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस. आणि तुमचं प्रेम असंच राहू दे गाईस. बाय गाईस, गुड नाईट.